नमस्कार मंडळी, वेलकम टू फिट फूड ट्रॅव्हलर। मी आलेले आहे भवानी मंडपामध्ये सकाळचा मस्त मस्त नाश्ता करायला। तर इथे काय काय पदार्थ तुम्ही खाऊ शकता ते आपण बघूया, चला। मंडळी, सकाळ सकाळी भवानी मंडपामध्ये उत्तम नाश्ता मिळतो, तर त्याच्यामध्ये आपण काय काय खाऊ शकतो हे आपण बघूया। तुमचं छान इथं महालक्ष्मीचं दर्शन झाल्यानंतर इथे उत्तम प्रकारचे पदार्थ खायला मिळतात भवानी मंडपामध्ये, तर तेच आपण एक्सप्लोर करणार आहे। चला माझ्या तिची तयारी वगैरे इथे झालेली आहे। उद्यापासून नवरात्र सुरू होत आहे। हे 30 रुपयाची आप्याची प्लेट ट्राय करून बघूया कशी। आप्पा मस्त छान एकदम मस्त गुपगुपीत, चटणी पण आहे याच्यावर। सो गुड, मस्त 30 रुपयाची ही आहे आप्याची प्लेट आहे। त्याच्यामध्ये 6 टोटल आप्पे येतात। चटणी पण छान आहे। सकाळ सकाळी गरम गरम आप्पे, मोस्ट ब्युटिफुल थिंग टू हॅव ॲज अ ब्रेकफास्ट। मंडळी, हे लोक आप्पे अगदी तुमच्यासमोर गरम गरम तुम्हाला प्लेटमध्ये सर्व करून देतात। आप्पे हे आतून मस्त स्पॉन्जी तर होतेच, पण बाहेरून मस्त खरपूस भाजले गेलेले होते। चटणी जी त्याच्याबरोबरची होती ती फार स्पायसी नव्हती आणि फार माइल्डही नव्हती, त्याच्यामुळे त्याच्याबरोबर खाण्यात आणि अजूनच मजा येत होती। झालेले आहेत, पण मी आता थालीपीठ पण ऑर्डर केलेलं आहे। तिथे आहे तुळजा भवानी स्नॅक सेंटर, तर तिथे मी घेतलेला आहे। सकाळी 8 पासून वगैरे त्यांचा जो आहे तो स्टॉल असतो, तो संध्याकाळपर्यंत वगैरे ते असतात। आप्याप्रमाणेच थालीपीठ सुद्धा अगदी ते गरम गरम करून वाढत होते। गरम तव्यावरचं हे जे आहे ते थालीपीठ आहे। तर मस्त मला मेथीचा वास येतो याच्यातून। त्यांनी दिले दही, खरडा आणि ही आहे चटणी, शेंगदाण्याची चटणी आहे असं वाटतं। बघत त्याला विचार। थालीपीठ हा प्रचंड आवडता माझा पदार्थ, गरम गरम आहे, छान वाटतं। खरड्याबरोबर ट्राय करते। म्हणलं तसं मेथीचं छान थालीपीठामधून मस्त मेथीचा जो आहे तो स्वाद येतो। खरडा खूप मस्त खरडा एकदम फाईन पेस्ट आहे मिरचीची। 60 रुपये किंमत आहे एक थालीपीठ आणि या चटणी। चटणी पण खूप छान आहे, एकदम कोर्स आहे। लसूण आहे चटणीमध्ये, छान शेंगदाणे आहे, तिखट वगैरे असं मस्त आहे। फार स्पायसी नाही आहे कुठलाही पदार्थ ह्याच्यातला। मस्त छान असं पातळ मस्त हे थालीपीठ आहे। माझा मस्त नाश्ता झालेला आहे। आता भवानी मातेच्या मंदिरासमोर एक्झॅक्टली तिथे वडा मिळतो, तो मला चेकआउट करायचा आहे। बघूयात ना कसा आहे। छानसा छोटासा आहे हा वडा, मुंबई वडा आहे। आतमध्ये सॉफ्ट चटणी लावलेली आहे।
कोल्हापुरात ज्या ज्या ठिकाणी तुम्ही वडे खाणार त्यातल्या प्रत्येक वड्याची जी टेस्ट असते ती वेगळी असते. मला आवडला हा छान. गरम असेल तर पण भाजलं ॲक्च्युली माझं. मंडळी इथे जम्बो वडा आणि बॉम्बे वडा दोन्हीही मिळत होते. जम्बो वडा जो होता त्याची अराऊंड किंमत 20-25 रुपये होती आणि जो बॉम्बे वडा होता त्याची किंमत होती 15 रुपये. मिरची भजी वगैरे बाकीचे पदार्थ पण होते. तुम्हाला वाटलं तर तुम्ही ते चेकआउट करू शकता. अर्थातच सकाळ सकाळी हे जे गरम गरम पदार्थ मिळतात ना ब्रेकफास्ट म्हणून त्याची गंमतच काही वेगळी असते. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. भवानी मातेच्या मंदिराला आल्यानंतर तुम्ही तिथे नाश्ता करू शकता. ज्योतिर्लिंग वडा सेंटर असं तिथलं नाव आहे. छान होता वडा छोटासा. बाय द वे बाकी पदार्थ पण त्यांच्याकडे आहे ते पण तुम्ही चेकआउट करू शकता. मला आता अजिबात भूक नाही आहे. तर ओव्हरऑल आय गेस 90 आणि 15 म्हणजे 105 रुपयात माझा मस्तपैकी भरपेट नाश्ता इथं झालेला आहे. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि त्याचबरोबर अजून काय काय इथे ट्राय करू ते पण सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.